मम्मा मम्मा बोल ना. मम्मा मम्मा चिकू मम्मा मा. फायनली चिकू मम्मा म्हणाला. खरंच खूप खूप मस्त वाटलं, मला खूप भारी वाटलं ऐकून. त्यानंतर बघा, त्याला टी शर्ट घालायचं होतं, त्याचं चेंज केलं मी तर रात्री. तर तो घालतच नव्हता, कसा लांब लांब पळत होता. त्याला बोललं घालायचं होतं, नाही 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 करत होता. तर फायनली त्याला पकडून कसं बसं मी त्याला ते टी शर्ट घातलं. तर बघा हा हिरो, याला तर झोपायचंच नव्हतं. मी चिकूला झोपवत होते झोळीमध्ये, तर हा बघा कसा पतलूकडं बघतोय एकटक, जसं काय पहिल्यांदा पाहिलं. एकदम त्याच्यात नाक डोळे सगळं ऑब्झर्व करते काय काय आहे त्याला. आणि त्यानंतर त्याला पण थोडं झोप आल्यासारखं झालं होतं, पण तरी पण त्या पतलूला घेऊन मस्त खेळत होता. मी म्हटलं बघा हा मुलगी झाला काय आता डॉल सोबत खेळायला. तसं ते कधी एवढं खेळत नाहीत त्याच्यासोबत, पण आज त्याला लईच काहीतरी वेगळंच वाटत होतं. नवीन गोष्टी शिकते. चिकू तर आधी शिकतच होता नाही का, तर आता तो व्यवस्थित चप्पल घालते. ते त्याला एक 5-10 मिनिटं लागतात, पण तो घालतोच. त्याला खूप आवडते चप्पल घालायला. पण आज मल्हार पण त्याचं बघून बघून शिकतोय नाही का. आणि तो सगळ्या प्रकारच्या चपला घालतो. तर हे स्लीपर पण घालतो आणि इकडचं हे बूट पण घालतो. त्याला बूट म्हणजे तो घरात बूट घालूनच फिरत असतो इतकं त्याला. त्यानंतर संध्याकाळी मी त्यांना मेथीची भाजी बनवली होती. मेथीच्या भाजीचा रस्सा बनवला. खरंच खूप टेस्टी झालता आणि त्यांना खायला घालायच्या आधी मीच खाऊन बघत असते, त्यामुळे सांगते. तर काही नाही, तूप गरम केलं, त्यामध्ये थोडेसे आलं लसूण पेस्ट, थोडं जिरं टाकलं आणि मेथीची भाजी टाकली. तर मेथीची भाजी मस्त छान अशी परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं आणि मग त्यामध्ये टाकायचं पाणी. नंतर मी भाजलेले शेंगदाणे होते, त्याचं थोडंसं वाटण बनवून घेतलं पाणी टाकून. ते मग त्यामध्ये मिक्स केलं आणि ते चांगलं शिजवून घेतलं मस्त एकदम थोडंसं घट्ट होतपर्यंत. हे बघा, तुम्ही बघू शकता. खरंच खूप मस्त लागत होती भाताबरोबर. त्यांनी इतकी छान खाल्ली. पूर्ण राईस खाल्ला रात्री आणि मस्त झोपले. मग रात्रभर काहीच टेन्शन नाही त्यांचं. बाय बाय. तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा.